गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ घेतल्या मी तशी जेवण बनवायला बिड्याची भाजी घेतली ना, वरण घालायचा होता. एक तर भाजीला घरून काहीच नव्हता, तर मला भाजीला जायचं होता ना, तर पहिला बरं जेवण बनवताय, नंतर बरं भाजीला जाते. तर मी तेच कुकरान लगेच शेव बिव तळून घेतली ना, पापा विपर पण तळून घेतले. म्हणजे कशी बरं दुसरी टोपशी माखायला नको ना. बिड्यान काय तर नुसताच मी बटाट टाकला होता ना, कोकम टाकूनच केलता का, त्या माझ्याजवळ ना चांबट पण नव्हता भाजी बिजीन टाकायला. मग 12:30 1 वाजता आलो मार्केटला. तर निम्मा मार्केट खपलेला होता. ती राहिली सुईलेली भाजी जुरूजुरूशी मी घेतली. पाला बिला भाजी तर काही भेटलीच नाही म्हणा. ना मग इकडं गाल्यानं आलो होतो बरं, कती आंबा खपला यांचं बरं बघायला आलो होतं. ते बाई मसनी बाजूला सरकवल्यात ना, तिथंच आंबं टाकलं न. तर आता त्या आंबं खपलं ना का क्लास चालू करणार आहे. नाही तर बाबूला आणला होता घरा. बाबूला घरा आणला ना का, तो लगेच सांगतं आत्तू पिझ्झा पाहिजे, आत्तू पिझ्झा पाहिजे. मग त्याला पिझ्झा आणला होता ना. मग तो बसला होता पिझ्झा खात, तर मी घेतल्या होत्या इकडं भाकरी उजाला ना. आता ना नवीन बॅच चालू करणार आहे. जर कोणाला यावाचं असेल ना तर फोन करा हा मला. आता नवीन बॅच आता चालू होणार आहे शिवण क्लासची. या भाकरी विक्री झाल्या ना, मग मी तेच जो आपला पिठाचा पाणी असते ना, त्यानंच तोंड धावायला घेतला. आता जुन्या लोकी बोलताना ते पाण्यानं तोंड धावला का तोंडावर फोऱ्या बिऱ्या नाही जास्त येत अशी बोलतात, पण मी त्यानंच तोंड धावतं. मग लगेच भांडी बिंडी झाली घसून ना, मग घेतला इकडं वांग्याचा भरीत बनवायला. असा वांगी चिरली ना, मग त्यात मीठ ना हळद भरला. मग मस्तपैकी तेलावर आधी शिजवून घेतली वांगी. तर त्यांना टमाटा पण टाकायचा, एक मस्त होतंय ना. मग वाटण बिटण टाकून त्यांना हे करून घ्यायचा. मग इकडं वांगी ठेवली शिजत एकीका ना. मग घेतला मी कांदा कापाला. बरं चल बरं 2-3 बरं बेसनच्या वाऱ्या तरी बरं बनवाव्या. तर मग लगेच त्यानं बेसन कांदा टाकला, कोथिंबीर टाकली ना, घेतल्या वाऱ्या पात्ता पात्तलशा बनवायला. का तर जरा वरी बिरी असली ना तरी भाकर बरी वाटते खावाला. नुसतेच भाजीशी जाई नाही का शकली.